महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडून नशेच्या गोळ्यांची वाहतूक करून चढ्या दरानं विक्री करणाऱ्यांवर छापा टाकण्यात आलाय। एका अल्पवयीनसह 3 जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 928 नशेच्या गोळ्यांसह एकूण 1,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी अरबाज उर्फ इब्राहिम रेठरेकर, अब्दुल रजाक, अब्दुल रहिमान शेख आणि उमर फराज राजू शेख अशी अटक केलेल्यांची नावं आहेत। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी विशेष सूचना देऊन गांजा व गुटखा तसेच नशेच्या साहित्यांची विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले आहेत। सदर आदेशाप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने तात्काळ नशेच्या पदार्थांचा साठा, विक्री व वितरण करणाऱ्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील यांच्या नेतृत्वाखाली नमूद पोलीस पथक हे पंच व फोटोग्राफर तसेच श्रीमती जयश्री सौंदत्ती, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन सांगली यांच्यासह मिळालेल्या बातमीप्रमाणे गांधी चौक मिरस्ते MIDC कुपवाड रोडवरील हॉटेल सन्मान जवळ इथं जाऊन तिथं सापळा रचून वॉच करत थांबले असता 2 इसम चालत तसेच त्यांच्या मागे 2 इसम एका मोपेड दुचाकीवरून तिथं जवळच असणाऱ्या हॉटेल पूर्वाजवळ येऊन थांबले। त्यांचा मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्यानं नमूद पोलीस पथकानं त्यांना पळून जाण्याची संधी न देता शिताफीनं ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सांगली यांच्या वतीने आज मिरज शहरामध्ये नशेसाठी औषधी गोळ्यांचा वापर, काळा बाजार साठा व वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आलेली आहे। जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्ह्याच्या माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारवकर मॅडम, मिरज उपविभागाचे उपपोलीस अधिकारी माननीय प्रनिल गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे वेळोवेळी नशेविरुद्ध कारवाई करीत आहे। अंमली पदार्थ विरुद्ध कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे नेट्रोझन या नायट्रोवेटच्या ज्या गोळ्या आहेत यांचा नशेकरता वापर करणारी व विक्री करणारी टोळी हद्दीमध्ये सदर गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात साठा घेऊन येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौककडील DB पथक तसेच पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील, पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांच्यासह स्टाफच्या पथकाने कारवाई करीत सदर कारवाईमध्ये मिरज येथील अरबाज इब्राहिम रेठरेकर, अब्दुल रजाक, अब्दुल रहिमान शेख व उमर फराज राजू शेख अशा व त्यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नायट्रोसन 10 या नशेकरिता वापरण्यात येणाऱ्या औषधी गोळ्यांच्या एकूण 928 गोळ्या तसेच वाहन, मोबाईल असा एकूण 1,72,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदर गुन्ह्यात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे व अल्पवयीन आरोपीस पुढील कारवाई करता त्यांच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। सदर कारवाईमध्ये महात्मा गांधी पोलीस स्टेशन हे सातत्य राखणार असून यापुढे देखील माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगेसो, माननीय अपर पोलीस अधीक्षका बारवकर मॅडम, जिल्ह्याचे मिरजचे पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हे वारंवार व वेळोवेळी नशा अनुषंगाने असणाऱ्या अंमली पदार्थावर कारवाई करणार आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील मॅडम या करत आहेत व सदर गुन्ह्यामध्ये ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या ह्या एक वैद्यकीय दुकानदार यांच्या मार्फतीनेच विकल्या जात होत्या। त्यांना देखील या गुन्ह्यात आम्ही आरोपी केलेला आहे। पुढे देखील अशा प्रकारच्या ठोस कारवाया आम्ही करणार आहोत। जय हिंद।